कुख्यात दहशतवादी शाकिब नाचन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। परंतु जेव्हा या कुख्यात दहशतवाद्यांनी साखळी बॉम्ब ब्लास्ट केला होता आणि त्या साखळी बॉम्ब ब्लास्टमध्ये ज्यांच्याकडे हा तपासासाठी आलेला होता हा आरोपी म्हणून ते आपल्यासोबत आहेत आणि ते रामदास म्हात्रे आपल्यासोबत आहेत। ते त्यावेळेस सिनियर पी आय होते। काय सांगाल तुम्ही त्यावेळेस कोणत्या पदावर होते आणि काय? मुंबई सेंट्रलला सिनियर पी आय म्हणून काम पाहत होतो तेव्हा। अच्छा, मुंबईचे सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशनला। आणि दुपारी 2:30-3च्या सुमाराला आमच्या त्या रेल्वे प्लॅटफॉर्मला जो एक लोकांना बसण्यासाठी किंवा थांबण्यासाठी हॉल आहे, त्या हॉलमध्ये मॅकडॉनल्ड हॉटेल आहे, त्या मॅकडॉनल्ड हॉटेलमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता। ते साधारणपणे 2003 किंवा 2004चं साल असेल ते। आता मला नक्की आठवत नाही, पण बहुतेक 3 किंवा 4 साल असेल। म्हणजे की त्यावेळेस तुम्ही तिथं होते, काय पाहिलं तुम्ही? जेव्हा ते हे बॉम्ब ब्लास्ट झालं तेव्हा मी दादर स्टेशनवर थांबलेलो होतो आणि मला जेव्हा मेसेज आला की आपल्या इथे बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे, मी ताबडतोब तिथून ट्रेनमध्ये बसून बॉम्बे सेंट्रलला आलो तर तिथे सगळ्या त्या ह्याच्यामध्ये काचा पडलेल्या होत्या ब्लास्ट झाल्याच्या आणि काही लोक जखमी झालेले होते। हे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर अगदी 10 मिनटाच्या आत मी दादरवरून तिथे आलो आणि हे सगळं पाहिल्यानंतर पहिल्यांदा पोलीस स्टेशनमधल्या लोकांना सगळ्यांना बोलवून घेतलं। जे जखमी होते त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं आणि मग जी जमलेली लोकं जी होती, आता अजून कदाचित पुन्हा दुसरा काय होऊ शकेल म्हणून सगळ्या लोकांना तिथून बाहेर काढले त्या ह्याच्या। तो तिथला जो थरार होता, तिथली जी त्या ठिकाणी जी परिस्थिती होती ती कशा पद्धतीनं होती? कशामध्ये ते बॉम्ब ब्लास्ट बॉम्ब जो आहे तो कशामध्ये ठेवण्यात आलेला होता वगैरे? परिस्थिती त्यावेळेला अशी होती की म्हणजे बाहेरचे म्हणजे हमालसुद्धा बाहेर पळून गेलेले होते। प्लॅटफॉर्मवर जे हमाल वगैरे असतात ते सुद्धा तिथे कोणी थांबलेले नव्हते। त्या हॉटेलमधली लोकं सगळी पळून गेलेली होती आणि आमच्या पोलिसांच्या व्यतिरिक्त तिसरं माणसं कोणी तिथे राहिलेली नव्हती। मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही पोलीस जसे आले तशी लोकं पुन्हा आतमध्ये यायला लागली। मग कदाचित पुन्हा अजून दुसरा काही घडेल म्हणून आतमध्ये लोकांना आम्ही यायला बंदी घातली। ते जे गेट होते ते गेट बंद केले आणि मग लोकांना हे करून ठेवलं की आतमध्ये कोणी जाऊ नका। हॉटेलमधली लोकं जी होती ती बाहेर जरी पळालेली होती तरी त्यांच्या आतल्या ह्याच्यामध्ये ते काही थांबलेले होते आणि तो सगळा हे जो आहे तो सगळा असा कोसळलेला होता खाली आणि अस्ताव्यस्त पडलेलं होतं। काचा फुटलेल्या होत्या, काही लोकांच्या जो आहे तो पूर्ण साखळी बॉम्ब ब्लास्ट होता। अनेक भागामध्ये हा बॉम्ब ब्लास्ट झाला। खरं तर हा जो तपास आहे तो तुम्ही करत होतात त्यावेळेस सिनियर पी आय म्हणून रेल्वे पोलीसमध्ये। आता सिनियर पी आय असल्यामुळे तो तपास मलाच करावा लागला, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला मी देऊ शकत नव्हतो। आणि हे सगळं मग त्या परिस्थितीचा पंचनामा केला, काय लोकांचे जबाब घेतले, ते जखमींचे पुन्हा मग काही लोक पाठवून हॉस्पिटलमधून जखमींचे जबाब घेतले, तिथले असलेल्या लोकांना हे केलं। परंतु ह्याबाबत कोणाला काही सांगता येत नव्हतं म्हणून आम्ही जेव्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तेव्हा एक असा पसरट भांडं तिथे आम्हाला स्टीलचं सापडलं। त्या ह्याच्यामध्ये थोडीशी असे काळपट पडलेलं दिसलं तर म्हटलं कदाचित हाच असावा बॉम्बसाठी भांडं। आणि त्याच्यावरचं झाकण जे होते ते झाकण मात्र तिथे उडालेलं होतं, ते दिसलं नाही, त्याचे टिकऱ्या झालेल्या होत्या। आणि हे सगळं असं पाहिल्यानंतर त्या बॉम्ब जो त्यांनी आणला असेल तो त्या भांड्यामध्येच आणला असावा असं वाटलं। प्रथम जे अटक झाले त्यानंतर साकीब नाचन यांचा इन्व्हॉल्वमेंट कसा आला तुमच्या तपासामध्ये? त्याच्यामध्ये सुरुवातीला ATS कडून हे जे साखळी बॉम्बस्फोट झालेले होते त्याचे मुंबई शहरातले बहुतेक त्यांनी ATS कडे तपास दिलेला होता आणि ATS तपास करत होते। ATS तपास करत असताना त्यांनी 2 लोकांना अटक केले, म्हणजे ते याचे साकीब नाचनचे साथीदार होते। त्यांच्याकडून त्या दोघांच्याकडून ATSला समजलं की साकीब नाचन याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, साकीब
नाचननी हे सर्व घडवून आणलेलं आहे. मग त्यांनी साकीब नाचनला अटक केली आणि मग आमचा गुन्हा त्यांनी केल्याचं त्या दोन पोरांनी सांगितलं आणि हाच त्याच्यातला मास्टर माइंड आहे असं सांगितल्यानंतर मग आम्हाला आमच्या कमिशनर साहेबांनी राकेश मारिया साहेब होते, त्यांनी आम्हाला आदेश केला की तुम्ही त्या तीनही माणसांना आपल्या गुन्ह्यामध्ये अटक करून घ्या. मग आम्ही ते कायदेशीर प्रोसिजर हे करून कोर्टाकडून ट्रान्सफर वॉरंट घेऊन त्यांना आमच्याकडे त्यांचा तपास पूर्ण झाल्यावर आमच्याकडे घेऊन आलो आणि आमच्याजवळ 5 दिवस कस्टडी होती त्यांची. तुमच्याकडे जे कस्टडीला होते ते कोण कोण होते? म्हणजे साकीब नाचन देखील होता? दोघांची नावं मला नाही सांगता येणार. साकीब नाचन होते? हां, साकीब नाचन होता आणि साकीब नाचन हा भिवंडीचा असल्यामुळे आणि मी भिवंडी तालुक्यातल्या असल्यामुळे मी त्याच्याशी असं जरा आपुलकीने बोलण्याचा प्रयत्न केला. अरे मी तुझ्याच तालुक्यातला आहे, माझ्याच तालुक्यातला तू आहे, तर तू मला ह्या विषयी जरा चांगल्यापैकी व्यवस्थित माहिती सांग, मी तुझ्याशी काही ह्याच्याने वागणार नाही. परंतु तो इतका ह्याचा होता, माइंडेड होता, मुस्लिम माइंडेड होता, मुस्लिम विचाराचा होता. तो कुठल्याही प्रकारचं काही या गुन्ह्याबद्दल बोलत नव्हता, काही त्याने आम्हाला तशी माहिती दिली नाही. वास्तविक पाहता माझ्याबरोबर माझे वरिष्ठ अधिकारीसुद्धा होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत होतो, परंतु त्यांनी कोणालाही ह्याच्याबद्दल तसा थांगपत्ता लागून दिला नाही. खरं तर आपण जर बघितलं तर तुम्ही भिवंडीचे आणि साकीब नाचन देखील बोरवली भिवंडीचा, मग तुम्ही त्याच्या गावात देखील गेले होते तपासात? हो, त्याला घेऊन आम्ही त्याच्या घरी गेलो. घरामध्ये काही आक्षेपार्ह वस्तू, खरं म्हणजे ATSनी ते सगळं अगोदर हे केलेलंच होतं, ATSवाले पण जाऊन आलेले होते, त्याच्यामुळे आम्हाला काय मिळेल अशी हे नव्हती. परंतु एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरप्रमाणे मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या घरी सगळं हे केलं. पण त्यावेळेला त्या गावातल्या लोकांनीसुद्धा कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. परंतु गावातले इतर जे लोक होते, जे मुस्लिम सोडून, त्यांच्याकडून मात्र माहिती मिळाली की हा जंगलामध्ये यांच्या लोकांना ते याचं प्रशिक्षण देतो, ट्रेनिंग देतो, या बंदूक चालवणं किंवा या बॉम्ब कसं तयार करणं आहे हे त्या जंगलामध्ये नेऊन त्यांना प्रशिक्षण देतो, ही मात्र माहिती आम्हाला मिळाली. त्यांनी गावाला एक वेगळं नाव दिलं होतं, हे देखील नाही, आता ते एवढं नाही माझ्या लक्षात. दुसरीकडे हा तपास जो आहे नंतर तुमच्याकडून म्हणजे एकत्रित करून ATSकडे गेला. हां, त्या तपास पूर्ण झाल्यावर खरं चार्जशीट आम्ही पाठवला कोर्टामध्ये, परंतु तो साखळी बॉम्बचे इतर गुन्हे असल्यामुळे हे सगळे गुन्हे कोर्टाने एकत्र करून त्याची केस चालवली आणि त्या केसच्या संदर्भामध्ये 5 मला वाटतं 5 गुन्हे होते. त्या 5 गुन्ह्यांचा एकत्रित कोर्ट केस जेव्हा चालली तेव्हा मला तिथे साक्षीसाठी बोलवलं होतं. तेव्हा माझी साक्ष झाल्यानंतर त्यांनी मला जे क्रॉस एक्झामिनेशन असते त्यांनी त्याचा वकील दिला नव्हता. तो स्वतः म्हणजे MSc झालेला आहे, तो MSc झालेला होता, त्याच्यामुळे तो वकील न देता स्वतःच प्रश्न विचारायचा आणि ह्याच्यामध्ये मला त्यांनी जवळजवळ 2 ते 2.5 तास असे क्रॉस एक्झामिन केली होती. आर्ग्युमेंट तोच करायचा आणि तोच प्रश्न विचारायचा. त्याच्या प्रश्नाला किती तुम्ही उत्तरं द्या, कशी उत्तर द्या, अर्थात खोटं सांगण्याचा काही प्रश्नच नव्हता. हे सगळं प्रत्यक्ष आम्ही डोळ्यांनी बघितलेलं होतं, त्याच्यामुळे तो काही विचारला तरी त्याला मी योग्य प्रकारचं उत्तर द्यायचो आणि मग तो आणखीन असं नको असलेले प्रश्न विचारायचं. मग मी त्याच्यावर खूप एकदा ह्याच्यामध्ये रागावलो होतो, भडकलो होतो की तू असं बेकायदेशीर गोष्ट कशी काय विचारतोस, तुझं ना माझं काही शत्रुत्व नाही, जरी तू माझ्या तालुक्यातला असला, या आत्ता ओळख झाली, याच्यापूर्वी आपलं काही दुश्मनी नाही किंवा काही हे नाही, तेव्हा मी जे काही केलं आहे ते मी सगळं खरं केलेलं आहे, खोटं करायचा प्रश्नच येत नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, साकीब नाचन जो काही 5-6 दिवस तुमच्या जवळ होता तपासामध्ये, त्या तपासामध्ये साकीब नाचन याची विचारबुद्धी कशी वाटली आणि कोणत्या मेंटॅलिटीचा तो माणूस होता? तो पक्का मुस्लिम माइंडेड होता. त्यांनी सुरुवातीला तो तुमच्या त्या कुठली संघटना बोलले, सिमी संघटनेचा तो मेंबर होता. या सिमी संघटनेवर जेव्हा शासनाने बंदी घातली तेव्हा त्या संघटनेचं आता काय आपल्याला करता येणार नाही म्हणून तो या दहशतवादी याच्यामध्ये उतरला आणि त्याचं हे चालूच होतं. मग
त्याला जरी अनेक वेळा अटक झाली तरी त्यांनी त्याचं जे हे होतं ध्येय होतं ते त्यांनी कधी तो त्या याच्यापासून परावृत्त झाला नाही. तुम्ही कितीही त्याला समजावलं, कितीही चांगलं हे केलं तरी तो त्याच्या याच्यावर ठाम होता आणि तो त्याप्रमाणेच वागत होता. आता जेव्हा 2023मध्ये साकीब नाचनला अटक केली होती NIAने दिल्ली मॉड्यूलमध्ये SS आणि तेव्हा तो तिहार जेलमध्ये बंद होता आणि तिथं त्याला बेनस्ट्रोक आला आणि आता त्याचा मृत्यू झालेला आहे उपचारादरम्यान. तर कसं बघताय आप संपूर्ण? काय आपण साधारणपणे असं आहे, जो खोट्या गोष्टी करतो, जो पाप करतो त्या पापाचं त्याला हे भोगावं लागतं. खरं म्हणजे मी असं म्हणेन की तो एवढा हुशार होता, एवढा ब्रिलियंट होता, MSc झालेला माणूस. या अशा गोष्टीमध्ये त्यांनी जर गेला नसता तर तो कुठे हे केलं असता, तो फार मोठा माणूस झाला असता. म्हणजे राजकारणामध्ये असता किंवा प्राध्यापक झाला असता तर कॉलेजमध्ये प्रिन्सिपल वगैरे होऊ शकला असता. परंतु हे असे कुचके विचार मनामध्ये घेऊन तू धर्माच्या ह्याच्यामध्ये एकदा माणूस गुरफटला की तो बाहेर येणं शक्य नाही. मी त्याला म्हणजे माझा एक तालुक्यातला माणूस त्यांनी पूर्ण गाव जो आहे त्याचं बोरिवली गाव, त्यांनी पूर्ण गावातील लोकांना देखील त्या ठिकाणी अनेक लोकांना असे तयार केले. हो, त्या सिमी संघटनेमधून त्यांनी ह्या लोकांना असं तयार केलेलं होते आणि तो त्या गावाच्या जंगलामध्ये या लोकांना ट्रेनिंग देत होता. म्हणजे त्याचा विचार हे पाकिस्तानीच विचार होते. तो मुस्लिम समाजाला त्यांनी असं मुस्लिम धर्माला कडवट याचं बांधून घेतलेलं होतं आणि त्याच्यातून त्याची मुक्तता होणं शक्यच नव्हतं. त्याच्यातून आता तो मेला, आता त्याचं हे सगळं संपलं असं समजायला काय हरकत नाही. परंतु ही राहिलेली पिलावळ जी आहे यांच्यावर म्हणजे अजून कडक लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हात्रे साहेबांनी आपल्याला जो थरार सांगितलेला आहे साखळी बॉम्बचा, त्यामध्ये साकीब नाचन हा मुख्य आरोपी होता आणि साकीब नाचन याची जी मेंटॅलिटी होती ती दहशतवादीच मेंटॅलिटी होती. सुरुवातीपासूनच तो सिमी संघटनेचा सदस्य होता, त्यानंतर तो दहशतवादी संघटनेशी जोडला गेला आणि त्यांनी सातत्याने हा जो प्रकार आहे तो सोडला नाही. त्याचं मन जो आहे तो परिवर्तित झालेला नव्हता आणि त्यामुळे त्यांनी अनेक तरुण त्याच्यासारखेच तयार केले, ज्यामध्ये बोरिवली गाव हा प्रसिद्ध झालेला आहे आणि अनेक वेळा ATS आणि NIAची कारवाई या ठिकाणी झाली आणि अनेक तरुणांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. सध्या ATS आणि NIA तपास करतायत, परंतु जो 5 ते 6 दिवसाचा थरार आणि जो तपास म्हात्रे साहेबांनी केलेला होता रेल्वेमध्ये असताना, सिनियर पोलीस असताना, त्यांचा तपासाचा जो भाग होता त्यांनी तो सांगितला. मात्र हा संपूर्ण थरार सध्या थांबलेला आहे असं नाही आहे. साकीब नाचन याच्या उपचारादरम्यान जरी मृत्यू झालेला असला आणि साकीब नाचनने जे तयार केलेली लोकं आहेत ते अजूनही कार्यरत असू शकतात असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील कठोर लक्ष देण्याची गरज आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.